मुंबई, मेक नो मिस्टेक अबाउट इट, हे फुल स्केल युद्ध आहे आणि भारताच्या अनेक शहरांच्यात एका वेळी हे घडवून आणायचं अशी खरी मूळ योजना आहे. नागरिकांनी का जागं व्हायचंय? का आज मनाचा पक्का निश्चय व्हायला पाहिजे की आपल्याला याच्यावर मात करायची. पुढे 2001 या वर्षी तर केंद्रामध्ये मी केंद्र सरकारच्या एका तथाकथित वरिष्ठ पदावर होतो. सोडलेली होती IAS, पण तत्कालीन सरकारने मला एक अखिल भारतीय जबाबदारी सोपवली. पण ही घटना घडण्याच्या तारखेला मला त्याच्यावरनं काढून टाकलं होतं, कारण मी त्या खात्याची जी मंत्री होती तिचा भ्रष्टाचार आणि जातीभेद पाळत नव्हतो, चालू देत नव्हतो, म्हणून मला घरी पाठवलेलं होतं. आणि मला त्याची काळजी नाहीये. शासकीय सेवेत असताना सुद्धा मी बॅग भरलेल्या स्थितीतच होतो. शासनात असताना मी म्हणायचो काय कराल, गडचिरोली ना, माझी बॅग भरलेली, मी उद्या जातो. दिल्लीमध्ये जेव्हा हे गैरप्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होतो आणि मी सांगितलं मी नाही करू देणार आणि मी पार्टी त्याचा मी सहभागी नाही होणार, मला सरकारने त्या पदावरनं बाजूला केलं. नो प्रॉब्लेम, मी सरकारवर केस केली होती. त्यामुळे 12 डिसेंबर 2001 या तारखेला मी दिल्लीत केंद्र सरकारने मला दिलेला जो मोठा फ्लॅट होता 1800 स्क्वेअर फुटाचा RK पुरम, तिथे होतो. आणि सकाळी बातमी आली की संसदेवरच हल्ला झाला. मला पुन्हा नम्रपणे म्हणायचं आहे की संसदेचं रक्षण कसं होतं हे मला माहिती आहे. आणि 3 कॉर्डन्स असतात संसदेभोवती. कशा काय भेदून पुछल्या, अरे या देशाचा भारतीय नागरिक नाही सुखानी संसदेत जाऊ शकत. त्या संसदेत जे बसतात त्यांना ज्यांनी पाठवलं ते नाही तिथे सुखानी जाऊ शकत. दहशतवादी कसे गेले? तिन्ही कॉर्डन्स भेदून गेले. वाचला कसा हा देश त्या दिवशी? 12 डिसेंबर 2001ला भारताच्या संसदेच्या सर्वोच्च पदावर, सर्वोच्च सभागृहावर, त्या पवित्र स्थानावर जो हल्ला झाला, त्या दिवशी भारताची अब्रू कशी वाचली? पुन्हा मोठ्या नेत्यामुळे वाचली काय? तर 4-5 CRPFचे सामान्य सोल्जर्स ड्युटीवर असलेले, त्यांना हे घडतंय हे कळलं. दहशतवादी सगळ्या कॉर्डन्स भेदून शिरले होते आतमध्ये. डोळ्यासमोर तुम्ही पण संसदेचं चित्र आणा, बाहेर न दिसणारी गोलाकार इमारत, आतमध्ये एक कॉरिडॉर आहे, दाराला कॉरिडॉर आहे आणि मग पलीकडे मंत्र्यांचे ऑफिसेस चालू होतात. एक दहशतवादी ते कॉरिडॉर ओलांडून शिरला. समोर देशाच्या गृहमंत्र्यांचं कार्यालय होतं, आतमध्ये होते गृहमंत्री. त्यांच्या दारावर ड्युटीवर जी कॉन्स्टेबल होती, महिला कॉन्स्टेबल, तिने डोळ्याचं पातं लवायच्यात हे पाहिलं की तो हातात मशीनगन AK-47 घेऊन शिरतोय आतमध्ये. ही महिला कॉन्स्टेबल गृहमंत्र्यांच्या ऑफिसच्या बाहेर सरकली. तिने मागे दार लावला आपल्या आणि दहशतवाद्याच्या बंदुकीची फैर अंगावर घेतली. ती धारातीर्थी पडली, पण तिने गृहमंत्र्यांनाही वाचवलं. गृहमंत्र्यांना वाचवल्यापेक्षा मोठे देशाची पण अब्रू वाचवली. आणि बाकीचे जे 3 दहशतवादी संसदेच्या आवारात मारले गेले हे CRPFच्या सामान्य जवानांनी मारलेले आहेत. आणि त्यांना त्यांच्या अंगावर त्यावेळी चिलखत नव्हतं, त्यांच्या डोक्यावर तो चिलखती टोप असावा लागतो तो नव्हता. CRPFच्या त्यातल्या एका जवानाने तर 3 दहशतवाद्यांना टिपलाय पळताना. अभिनव बिंद्रापेक्षा मोठं पारितोषिक यांना द्यायला पाहिजे होतं. पळताना टिपलाय. आणि मी अजूनही लक्षात आणून देतो, हवं तर नंतर फोटोग्राफ पहा तुम्ही. एक दहशतवादी आहे ज्याच्या अंगभर अशा RDXचे पट्टे लावलेले आहेत आणि तो कुठे पडलाय मरून? संसदेच्या मुख्य दाराच्या पोर्चमध्ये. त्याला अंगावरच्या RDXचा ट्रिगर स्विच ऑन करायला पण संधी दिली नाही आपल्या शिपायांनी, सोल्जरनी, आपल्या ह्या CRPFच्या सोल्जरनी. त्याला तेवढी जरी संधी मिळाली असती तर त्याच्या अंगावर जेवढं RDX होतं निम्मी संसद उद्ध्वस्त झाली असती. आणि आमच्या देशाने आणि सरकारने काय केलंय त्यावर 12 डिसेंबर 2001ला जे बळी पडले त्यांना शौर्य चक्र दिली, गळ्यामध्ये घालायला गोल गोल चांदीच्या चकत्या. आणि न्यायालयाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली, सर्व अपिलं, सर्व साक्षी पुरावे, आणि थेट सुप्रीम कोर्टापर्यंत सिद्ध झालंय की या कटाचा सूत्रधार अफजल गुरु आहे. त्यांनी म्हणे मर्सी पिटिशन, दयेचा अर्ज केला. भारताच्या संविधानामध्ये दयेच्या अर्जाची व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्थेने अंतिमतः काहीही निर्णय दिलेला असला
तरी ते सगळं बाजूला ठेवून दया मान्य करायचे अधिकारही राष्ट्रपतींच्या हातात आहेत. ही संवैधानिक तरतूद आहे. कोणीही त्याला तक्रार करायचं काही कारण नाही. राष्ट्रपती हे आपल्या घटनात्मक यंत्रणेचं सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपती या पदामध्ये आपली विधिमंडळ, कार्यकारी यंत्रणा, न्यायपालिका या तिघांचाही मेळ आहे. राष्ट्रपती हे भारताचे पदसिद्ध कमांडर इन चीफ असतात आणि देश चालवताना असे डिस्क्रिशनरी अधिकार शेवटी त्या त्या पातळीच्या अधिकारी आणि नेत्यांकडे द्यावे लागतात. हे मीहून तुम्हाला सांगतोय. प्रश्न असा आहे की राष्ट्रपती सुद्धा जनतेला उत्तरदायी आहेत का नाहीत, की तुम्ही आदरपूर्वक हा प्रश्न विचारला पाहिजे की अरे त्या मर्सी पिटिशनवर काही तुम्ही निर्णय देताय का नाही देताय. हे नागरिकांचं जे मागणी पत्र मी मांडतोय त्याच्यात नंबर 1 वर ठेवतोय की अफजल गुरुबाबत निर्णय करा. शब्द जाणीवपूर्वक नीट सावध वापरतोय की राष्ट्रपती पदाचा यत्किंचितही अनादर नको. घटनात्मक तरतुदींची मला जाणीव जरूर आहे. तेव्हा राष्ट्रपतींकडे जर मर्सी पिटिशन दिलं तर त्यांना निर्णयाला वेळेचं बंधन नाही हेही आहे. पण तुम्ही काही मानाल का नाही. ज्या आरोपीला न्यायव्यवस्थेने सर्व चौकशी करून अंतिमतः दोषी ठरवलंय, मग त्याला बचावाची संधी मिळाली नव्हती का नीट. त्याच्यावर कुठे अन्याय झाला का. आणि जर राष्ट्रपतींना असं म्हणायचं असेल तर त्यांनी केस रिमांड करावी, चौकशीसाठी पुन्हा खोलावी. पण जर तसं नसेल तर त्या अफजल गुरुला कशासाठी ठेवला जिवंत मला कळत नाही. मला माझ्या मनात मुळातच एक गंभीर प्रश्न आहे. तो मौलवी अझहर मसूद सुद्धा 99च्या आधी 6 वर्ष भारताच्या तुरुंगात होता. 6 वर्ष तुरुंगात होता. का नाही दहशतवाद्यांच्या वरच्या केसेसचे लवकर निकाल लावून हे जे दोषी सिद्ध होतील त्यांना फासावर लटकवलं जात. 6 वर्ष तो भारताचा पाहुणचार घेत बसलेला आहे. मग विमान पळवलं गेलं. मग अफजल गुरुबाबत काय आपण आता विमान पळवलं जाण्याची वाट बघतो का. ज्या दिवशी मी तुमच्याशी आज बोलतोय त्या दिवसभर सुद्धा आज भारतभर ठिकठिकाणी हाय अलर्ट आहेत. हाय अलर्ट आहेत. चेन्नईला हाय अलर्ट आहे. शत्रूंनी लढाई आपल्या जमिनीवर आणून ठेवली. सेनापतीच्या सेनापतित्वाचे कौशल्य असतं की शत्रूशी त्याच्या अडचणीच्या जागी त्याच्या अडचणीच्या वेळी लढाई घडवून आणायची. पण होईल ती लढाई त्याच्या जमिनीवर झाली पाहिजे. जळेल ती त्याची जमीन जळेल. आपण आपल्या भूमीवर लढतोच लढाई. काय वाक्य ऐकतोत मला मी धस्स होऊन आणि संतापाने ऐकत होतो. ताजवर पुन्हा तिरंगा फडकला. नरिमन पुन्हा मुक्त केलं. ओबेरॉय ट्रायडंट पुन्हा भारताच्या कब्जात. म्हणजे 99 साली कारगिलच्या युद्धात मी त्या युद्धात होतो सुद्धा तिथे. टायगर हिलवर भारतीय सैन्याचा पुन्हा कब्जा. तसं ताजवर पुन्हा कब्जा काय. तोलोलिंग भारतीय जवानांनी पुन्हा मिळवलं. तिरंगा फडकवला आणि तो ज्यांनी जिंकला तो म्हणाला दिल मांगे मोर. ते दिल मांगे मोर म्हणजे पाकिस्तानचा निप्पा. तसं नरिमन हाऊस मुक्त केलं का आमच्या जमिनीवर लढाई लढतो. एकही आमचा सण सुखाने पार नाही पडू शकत. सतत टेन्शन. हा पुण्याचा वैभव संपन्न गणेशोत्सव दरवेळी त्याच्यावर हाय डिग्री रेड अलर्ट. दिवा भीतासारखं बिचकत का मी ज्याला शिवाजी मार्ग म्हणतो. म्हणजे आता ही लढाई शत्रूच्या शिबिरात घेऊन झाली पाहिजे. त्याला पण हीच दवा खिलवली पाहिजे. पाकिस्तान आणि बांगलादेशात पण हे घडलं पाहिजे. आणि घडलं पाहिजे. मग पाकिस्तानला म्हणावं लागलं पाहिजे भारत करते. आपण म्हणलं पाहिजे नामा निराळे काय प्रॉब्लेम नाही. जड गेली पाहिजे. पाकिस्तानला ही लढाई जड गेली. नुसते शब्द नाही पाहिजेत. कडक ऍक्शनच पाहिजे. म्हणून आपण मागणी म्हणतोच की आता गप्प बसून ऐकून घेणं बास ना. जे मागणी पत्र मांडतो बास ना गप्प बसून ऐकून घेणं. उलटी चपराक बसायलाच पाहिजे. आणि पहिला त्याच्यातला निर्णय काय तो अफजल गुरुबद्दल करा. का पुन्हा विमान पळवलं जाणे. मी एका गंभीर विषयाला हात लावतो. अफजल गुरुला फासावर लटकवल्याने भारतातला मुस्लिम समाज आपल्यापासून दुरावेल आणि पुढच्या वेळी मतदान करणार नाही असं वाटतं काय सत्ताधाऱ्यांना. मला प्रश्न पडतो की ते विचार करतायत का. कारण त्यांना असं जर वाटून अफजल गुरुला ते ठेवत असले तर मित्र त्याचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या की मतांच्या राजकारणापायी पण सत्ताधारी
भारतातल्या बहुसंख्य मुस्लिम समाजाला देशद्रोही मानतायत.